म्हणजे आता मुलं मुली लव्ह हं, मॅरेज करतात किंवा काही असं हं, म्हणजे परस्पर ठरवून लग्न हं. करतात. तर आपण कसं होतं की दोघांची पत्रिका जुळताय का नाही, गुण हां. जुळताय का नाही, पुढे प्रॉब्लेम नको यायला हं, हं. विवाहानंतर किंवा मूल वगैरेसाठी. तर ह्या गोष्टी जेव्हा लव्ह मॅरेज लोक करतात, तर तो परिणाम त्यांच्यावर होतो का की ते काहीच बघत नाही तर होतो, होतो. त्याच्यानंतरचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत हं. आहे तुमच्या युट्यूब चॅनलवर झकास बोल. आज आपण एक अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत की जे आपल्याला एक ऍस्ट्रॉलॉजीच्या नवीन दुनियेत घेऊन जाणार आहेत. तर चला मग आपण त्यांना भेटूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आम्हाला टाइम काढून आला आज, त्यासाठी हां, धन्यवाद. थँक यू. तुम्ही तुमचा परिचय ऑडियन्सला करून द्या. माझं नाव उज्ज्वला मंगेश धारणकर. मी ज्योतिषी शास्त्री झाले आहे आणि बऱ्यापैकी सगळे छोटे-छोटे जे काही कोर्स आहे ज्योतिषामध्ये, माझं प्रवीण झालंय, कृष्णमूर्ती झालंय, शास्त्री झालंय आणि अंकशास्त्र झालं, उपायशास्त्र झालंय. रेकी हीलर्स आहे मी. हम्म. अजून उपायशास्त्र पण रंगशास्त्राचं पण बेनिफिट छान मिळतं. ते पण झालंय आहे. एंजल थेरपी झाली आणि क्रिस्टल झालं. एवढं सगळं झालंय आणि बऱ्यापैकी 1996 पासून मी शिकतीये. तेव्हापासून जसा मी गूढशास्त्राचा जो अभ्यास करत गेले आणि 2001 पासून मी बऱ्यापैकी छान सुरुवात केली आहे हम्म. शिक्षणाला सुद्धा आणि त्याच्यानंतर नाही का माझ्याकडे क्लायंट येतात. त्यांना छान अनुभव पण येतो आणि मला पण खूप छान वाटतं, की मी त्यांना छान मार्गदर्शन करते. तर आपण आज प्रश्नांकडे वळूया. हं. पहिला प्रश्न असा आहे की आपली ज्योतिषशास्त्रातील सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही स्टार्ट हां, म्हणजे तुम्हाला असं लाईफ मध्ये असं असतं ना की आपण हे हां. करायचंय ते करायचं, तुम्हाला असं त्या फील्ड मध्ये घुसावंसं का वाटलं असं? का वाटलं? आता नाही का माहेरी असताना आमच्या कॉलनीमध्ये एक काका होते. ते बऱ्यापैकी नाही का कोणाचा पण हात पाहायचे आणि त्यांना असं म्हणजे नाही का त्यांनी सांगितलेलं एकदम तंतोतंत निघायचं. मला खूप प्रश्न पडायचे कसं काय हे येतं हम्म, आणि हम्म, म्हणजे माझं बी वगैरे झालेलं होतं. तर मी माझ्या वडिलांना म्हटलं, "मला हे शिकायचंय." तर घरामध्ये असं कोणी काही शिकलेलं नव्हतं आमच्यामध्ये. माझे वडील पण प्राध्यापक होते. तर ठीक आहे तुला जी आवड आहे त्या गोष्टीकडे चाल. तर एकदा एक काका आले. त्यांना सांगितलं, "अरे हिला नाही का ज्योतिष शिकायचंय. तर आपल्या इथं काही आहे का कोणी शिकवणारं?" "हो," म्हणे, "आहे." आणि नाही का जिथं लॉ कॉलेज होतं हम्म, आमच्या कॉलनीच्या जवळ. तर ते म्हणे, "अरे इथं तर शिकवतात." मग मग्गीरवार सर होते. आता ते आत्ताच त्यांचं हे झालं, निधन झालं. मग त्यांच्याकडे 1 वर्ष केलं मी. ओके. 1996 साली आणि त्याच्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग नाही का फक्त पुस्तकं वाचत होते. ओके. वडिलांनी भरपूर पुस्तकं आणून दिले होते. पुस्तकं वाचायचे. याचं नाही का याला टॅली करून पहा, त्याला टॅली तेव्हा करून तुम्ही पहा. प्रॅक्टिस नव्हत्या करत नाही, म्हणजे नाही. ऍक्च्युअल मध्ये? 1च वर्ष शिक्षण ओके. झालं होतं ना. तर मग हे वाचून घे, ते वाचून घे असं झालं आणि एक दिवस नाही का माझे चुलत सासरे आले. आमच्या बाबांना भेटायला म्हणजे हम्म. सासऱ्यांना भेटायला. मग त्यांनी विचारलं, "काय करते तू?" बाबूनाना धारणकर म्हणून. तर ते पण ज्योतिषीच होते. "काय करते तू?" मी म्हटलं आणि नेमकं माझं 2001 मध्ये माझं एम-ए पूर्ण झालं होतं. ओके. म्हटलं, "काही नाही एम-ए झालंय माझं. तर आता नाही का ज्योतिष झालंय 1 वर्ष." ते म्हणे, "अरे वाह! छानच आहे ना, मग पुढचं शिक्षण घे." पण कुठं शिकवलं जातंय हे माहीत नव्हतं. ओके. मग त्यांनी पत्ता वगैरे सांगितला आणि माझ्या मिस्टरांनी छानपैकी त्याचा पत्ता वगैरे शोधून काढला. तिथं नेलं मला आणि मग तेव्हापासून त्याची सुरुवात सुरुवात झाली. सुरू झाली. मग त्याच्यानंतर प्रवीण झाले. 3 वर्षांचा कोर्स असतो तो. तो पूर्ण झाला. शास्त्रीचे 2 वर्ष झाले. मग के-पी कृष्णमूर्तीचे 1 झाले. असे सगळे छोटे-छोटे कोर्स मी पुढं शिकत गेले आणि त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी 2008 पासून तरी मी नाही का लोकांना मार्गदर्शन प्रॉपर करते. प्रॅक्टिस हां, तुम्ही तेव्हापासून चालू प्रॅक्टिस केली. पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर छान अनुभव पण येतोय क्लायंटला. त्याच्यामुळे मलाही खूप छान असं ओके. वाटतं, की अरे देवाने मला छान देणगी दिली म्हणजे आहे, त्यांच्याकडून की फीडबॅक हां, तुम्हाला जो चांगला छान मिळतोय. येतो, खूप छान येतो ओके. आणि छान वाटतं पॉझिटिव्ह आता फीडबॅक येतोय. पॉझिटिव्ह. येस. चांगलं. प्रश्न पुढचा असा आहे की या क्षेत्रात येण्याचा म्हणजे प्रेरणा कोणी तुम्हाला अशी दिली, की कोणी तुम्हाला एक रोल प्रेरणा मॉडेल होतं किंवा तुम्हाला नाही, नाही त्यांच्याकडे बघून तसं काही असं नाही. वाटायचं की मी फक्त पण त्या काकांकडे बघून वाटलं असं? मला, हा. की अरे मला हे शिकायचं गूढशास्त्र बस. बाकी असं प्रेरणा वगैरे असं काही नाहीये कोणाचीच, की नाही म्हणजे का असं चला एखादं मी अशी ज्यो भारी वाटतं असं की यार नाही, काहीतरी नाही, नाही, नाही तसं. असं काही व्हायचं का तुम्हाला? हां, हां. कोणतं ज्योतिष तोपर्यंत माहीतच नव्हता ना.
त्या काळामध्ये असं काही नव्हतंच एवढं. ओके. फक्त नाही का हे आहे ते शिकायचं. मग नंतर बऱ्यापैकी नाही का मग सरांचं ते पाहिलं, "अरे नाही ह्या सरांसारखं मला व्हायचंय." ओके. तर मग त्यानंतर मी म्हणजे एक माझं पर्सनॅलिटी शिक्षण कोणतरी हां, होतं हां, समोर हां. हं. त्याच्यानुसार. ओके. सुरुवातीला कोणते तुम्हाला असे आव्हान आले, की त्यावर अशी कशी म्हणजे तुम्ही मात केली आहे? की तुम्हाला काही असे डिफिकल्टीज आव्हान शिकायच्या वगैरे वेळेस तर किंवा काही हां. प्रॅक्टिसच्या वेळेस वगैरे असं काही? आव्हान वगैरे तर असं काही आले नाही. बऱ्यापैकी फक्त अभ्यासाला वेळ मिळत नव्हता बस. ओके. तुम्ही जसं एवढंच. म्हटले, की लग्नानंतर ते सगळं केलं, लग्नानंतर ते सगळं केल्यानंतर मॅनेज करताना. अभ्यासाला वेळ नव्हता मिळत. जेवढं काहीतरी अभ्यासाला वेळ मिळायचा त्याच्यामुळे मला रडायला यायचं बरं का. मला अभ्यासाला वेळ नाही मिळत आहे म्हणून. ओके. पण मी बऱ्यापैकी नाही का नाही कंटिन्यू आणि वाचनाची सवय तर माझ्या वडिलांपासून हं, हं, लागलेलीच आहे. हं. ते पण प्राध्यापक असल्यामुळं कंटिन्यू आमच्या घरात नाही का फक्त वाचन किंवा नाही का काहीतरी हे शिकलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. त्यांनी पण पुढं नेलं. मिस्टरांनी पण कधीही असं हे नाही केलं, की "काय गं हे असं काय शिकती? आपल्या घरात तर कोणी शिकलेलं नाही." असं काहीही घडलं नाही आणि छानपैकी फक्त अभ्यासाला वेळ न मिळाल्याने थोडंसं थोडंसं डिले झाला दिलं असं. हां. म्हणजे दिले घरच्यांचं. म्हणण्यापेक्षा नाही का अरे मला नाही का हे वाचायचं होतं, हे राहून हे गेलं ना ओके, असं. ओके. म्हणजे तुम्हाला आता म्हणजे माहिती होतं, की हे येणार हां, आहे, ते तेच. वाचायचंय मला, पण ते बस. टाईम थोडं माझ्याकडे टाईम. आतापर्यंत कमीत कमी 300-350 पुस्तकं आहे. बापरे! फक्त हं. ज्योतिष या हो, याच्यावर. ज्योतिषात. मग माझे मिस्टर कंटिन्यू म्हणायचे, "तुला कोणतं पुस्तक आवडलं? घे, काही हरकत नाही." मुलींनी पण तेवढीच साथ दिली मला म्हणजे घरचे तिथं हां. तुमचे सगळे सपोर्टिव्ह होते त्या हो, हो, गोष्टीसाठी हो. आणि त्यामुळे हो. तुम्ही माझे करू सासरे पण शकले. सपोर्टिव्ह होते म्हणजे नाही का, "ठीक आहे, कर तुला आवडते ना, कर. काही हरकत नाही." असं. चांगले, चांगले. खूप हं. चांगले आहे. आणि एक स्त्री ज्योतिष म्हणून तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे काय? आता मी जेव्हापासून शिकले तर बऱ्यापैकी मी ज्या क्लासमध्ये होते, हं. तर पुरुषांची तिथं संख्या खूप कमी होती. खूप स्त्रियांचीच जास्त जास्त होती. होती. त्याच्यामुळे नाही का असं असे काही वेगळे अनुभव नाही आले. हं, हं. चांगलेच अनुभव आले आणि जातक येतात ते पण स्त्री जातक असतात. तर त्यांना मनापासून काहीतरी सांगणं, घरातलं काहीतरी हे करणं. आपण एखाद्या पुरुष यांच्याकडे गेलं ज्योतिषांकडे, तर तिथे नाही का आपण असं काही थोडंसं सांगू का आपल्याला नको? हे ते बॅक आउट हां, करतो हां, आपण, हां. की सांगू की नको या सांगू का गोष्टी नाही. काही. हां. पण तसं काही घडलं नाही. छान अनुभव आलेत. काही एवढं नाही. आणि सेम विचारतो, हो. जिथे मेल असतं, माणसं असतात, हं. तेव्हा ते त्यांना काय म्हणजे असं त्यांना काही असं डिफिकल्टीज वगैरे येतात का? की त्यांना पण काही. त्यांना काही असं बऱ्यापैकी पंचांगच पाहून आपल्याला सांगायचं असतं. सेमच येतं सर्वांचं. आणि हां. दोघांचं एज्युकेशन जे आहे, हो. ते सेमच आहे. सेमच सेम असतं त्या असतं. ह्याच्यात, त्याला सगळं वेगळं सेम काही असतं. नाही. त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. हो. स्त्री आणि पुरुष असं काही भेदभाव भेद नाहीये याच्यात काही ते. नाही. ओके. कुंडली कशी तयार केली जाते आणि तिचं महत्त्व काय आहे? हा प्रश्न तर एकदम म्हणजे एकदम काय म्हणतात सगळ्यांच्या तोंडावरच असतो, हां. की कुंडली बनवता कशी? कुंडली जुळते कशी? आणि हं. कुंडली नक्की आहे काय? तर हे आज तुम्ही थोडंसं सांगा आम्हाला प्रॉपर, म्हणजे सोप्या शब्दात, की सगळ्यांना कळेल. जेव्हा जातक जन्माला येतो, ती जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण हं, हं. हे खूप महत्वाचं असतं. ते महत्वाचं असल्यानंतर त्याच्यामधले ग्रह, त्याचे नक्षत्र, त्याचे राशी ते नाही का कुंडलीवर मांडले जातात. पूर्ण ब्रह्मांडाचे असे 12 भाग केल्यानंतर प्रत्येक राशी राशी हे 12 असतात. बरं. त्याचे भाग केल्यानंतर जेव्हा नाही का सूर्य बरोबर नाही का जातक जन्माला आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर जी रास येते ती ओके. प्रथम स्थानात मांडली जाते. ती प्रथम स्थानात मांडल्यानंतर पूर्ण कुंडलीचं आता प्रथम स्थानात एखाद्या वेळेस वृश्चिक रास येईल. ते वृश्चिक रास 8 म्हणून ओळखली जाते. मग 8, 9, 10 असे करत आपण मांडले जातात आणि नाही का कोणते ग्रह कोणत्या राशीमध्ये आहे ते तिथं मांडले जातात. ते मांडल्यानंतर मग नाही का त्याचं आपण विश्लेषण करतो, की ह्या कुंडलीवरून किंवा ह्या स्थानावरून ह्या गोष्टी पाहिल्या, तर ह्या जातकाच्या कुंडलीमध्ये हे आहे आता सप्तम स्थान आहे. जातकाच्या कुंडलीत सप्तम स्थानात शुक्र आहे. हं, हं. तर मग अरे याला चांगली बायको मिळणार. असं प्रत्येक स्थानावरून त्यांचे विश्लेषण केले ओके. जाते. त्याचे म्हणजे हां, हां. त्याच्यानुसार त्यांचं हो, सगळं हे हो, होतं. हो. आणि हे त्याच्यानुसार मांडले कितपत जातात. खरं आहे, की जे जन्म नाव म्हणतो आपण, हं, हं. की जे अक्षर असतं, त्यावरूनच नाव ठेवलं गेलं पाहिजे किंवा नाही, असं काही असं नाही. त्याच्याने काही सक्सेस म्हणजे काही असं होतं तसं नाही. किंवा काही प्रॉब्लेम्स? ज्याच्यावरून आपण आता बऱ्यापैकी म्हणतात, "अरे, जन्म नावावरून नाही का नाव ठेवलं गेलं पाहिजे." असं काही नाही. त्याच्यामध्ये संपत-विपत असे असतात. जेव्हा नाही का जन्म आपल्या नाही का नक्षत्र जे असेल, त्याच्या दुसऱ्या नक्षत्रावर जे नावं असेल,
पंचांगमध्ये. हम्म. तर त्या नावानुसार नाही का जातकाचं नाव ठेवलं किंवा त्या बाळाचं नाव ठेवलं तर हम्म. त्याला ते लाभदायक राहतं, संपत्तीकारक असतं, अशी नावं ठेवा. ते असतं का हो ऍक्च्युअल खरंच? हो हो कारण की असतं काय असतं. झालं, काही आता काही काही नाही जणांचं आहे ना हम्म, हम्म, कन्फ्युजन असतं, हम्म. की जसं माझं नाव अमोल आहे, हा हा सो म्हणजे मेष वगैरे नाही नाही याच्यात नाही यायला पाहिजे. तसं नाही. पण का माझं सिंहच्या याच्यात येतंय. हा पण हा मग ते जे अक्षर आहे अच्छा. त्याच्यावरूनच हो सगळं. हो अक्षरावरून तर तुमचं नाही का हे निघेल ना रास. ओके. अक्षरावरून रास निघाल्यावर तुमचं स्वभाव काय हे राशीवरून ठरलं जातं. ओके. आणि तुम्ही दिसणार कसे वगैरे हे कुंडलीवरून ठरलं जातं. ओके. तर ह्या हम्म. सगळ्या त्याच्या मागच्या गोष्टी आहेत. हो आणि एएमचं पीएम झालं तरी खूप जमीन हो आसमानचा बापरे मग 12 तासाचं अंतर होऊन जातं ना एमचं पीएम असं झाल्यावर. कधी तुमच्या म्हणजे असं होतं होतं. लाईफ मध्ये एखादा असा प्रसंग घडलाय का, की कोणीतरी कुंडली हं. आणली हो आणि चुकीचं त्यांच्याकडून टाकलं गेलं, की हा हा एएम करायचं होतं पीएम टाकलं गेलं, किंवा पीएम करायचं होतं एएम टाकलं हो गेलं. हो तर होतं होतं. त्यामुळे एखादा एखादा असा मजेशीर किस्सा काही सांगू शकता का, एखादा असं काही घडलंय? आता नाही का माझ्याकडे एक क्लायंट आलं होतं, त्यांना नाही का कुंडली बघायची होती. हम्म. आणि बऱ्यापैकी काय करतात, एकाकडे बघितलं की अजून दुसऱ्याकडे जातात, बरोबर. तिसऱ्याकडे जातात, कन्सल्ट बघू करत आता काय राहतात. हा हा. होतंय. आणि माझ्याकडे दिलंय त्यांनी नाही का सकाळचा जन्म त्याचा आणि त्यांनी संध्याकाळचा सांगितलं. दुसरीकडे समजा नाही का आता त्याचा सकाळचा 7:30चा होता, त्यांनी हम्म. संध्याकाळचा केला, चालेल. पीएम केला. ओके. मग माझ्यानुसार तेच कुंडली निघाल. बरं. त्यांनी अजून नाही का म्हणजे नाही का अजून दुसरीकडे हां, दाखव. दुसरीकडे दुसऱ्यांनी दाखवली ओके. त्यांच्या. म्हणे, "अहो हे तर बघा ना, हे तर असं झालंय." मग मी म्हटलं, "याचा जन्म कधी सांगा आधी, नीट बरं. सांगा मला." हम्म. मग जेव्हा नीट सांगितलं तर, "अरे पत्रिका तर जमती, काय गोंधळ चालू आहे." ओके. जिथे एएमचं पीएम झालं मग पूर्ण पत्रिका पत्रिका चेंज होऊन जमली. गेली. आणि मी सांगते, की हा मुलगा नाही का बरा बघा बरं का, हा बऱ्यापैकी दारू वगैरे पीत असेल. आणि ते तसं काहीच नव्हतं ऍक्च्युअल तसं मध्ये. काहीच नव्हतं. ओके, ओके. म्हणजे एएम-पीएम मुळे हां, खूप हां. किती प्रॉब्लेम होऊ हो, शकतात हे. हो. होऊ आणि लग्नाच्या शकतात. वेळेस तर खूपच मग ते जुळवायच्या वेळेस तर त्याच्यामुळे खूप. तर नाही का मी तर 4-4 वेळा विचारून घेते. अरे पहिले मला सांगा सकाळचा जन्म आहे, दुपारचा आहे का संध्याकाळचा आहे? संध्याकाळचा आहे. का पहाटेचा आहे? हे बरोबर. पण महत्वाचं आहे. हां, बरोबर. काही काही हां. जणांना असा पण इश्यू येत असेल, हो. की 12 नंतरचं नक्की सांगायचं काय? मग एएम काय? सांगायचं का पीएम सांगायचं? हां, आता नाही का पहिल्याच्या काळामध्ये आम्ही पंचांग उघडलं हं. समजा. तेव्हा नाही का ॲप वगैरे तर काही नव्हते. पंचांग उघडलं तर आम्हाला त्यांना सांगावं लागायचं. आता समजा एखाद्याचा जन्म 18 तारखेला झाला हं. आणि तो पहाटे-पहाटे झाला. आपण 12 नंतर 18 म्हणतो. बरोबर. आणि तो 2:10ला 2:20ला जे काही झाला असेल, बरोबर. तर मग आपण लगेच काय लावणार? 19 तारीख लावणार. हं. मग आम्हाला ऑब्लिक करायला लागायचं. ओके. 18/19 19. म्हणजे मग आम्हाला पंचांगमध्ये तिथं शोधावं तिथं लागायचं. 12 नंतर. ते 12 नंतर. ओके. आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ॲपमुळं. ॲपमुळे. मी त्या प्रश्नावर येणार आहे मी ऍक्च्युली. लोकांमध्ये ज्योतिषशास्त्राबद्दल सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे, आणि ज्योतिषाला अंधश्रद्धा समजतात, यावर आपलं मत काय? ज्योतिषाचं पहिली गोष्ट नाही का त्यांना थोटांचं वाटतं. कर्मकांड हा जो पाठ त्याच्यामध्ये आल्यापासून ज्योतिष हे काही नाही का कर्मकांडावर आधारित नाही. हम्म. ज्योतिष हे ज्योतिषच आहे, हे शास्त्रच आहे. सगळ्या ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे. जे काय पराशर मुनी आहे, भृगु ऋषी आहे, नारद मुनी आहे, यांनी लिहून ठेवलं ते शास्त्र लिहून ठेवलं. त्याच्यावर काय कर्मकांड आहे हे नाही लिहून ठेवलेलं आहे. ओके. म्हणजे तर हां, एखाद्याच आहे, हां, लिहिलेलं आहे, हां, हां. पण तो त्याचे कर्म तो मग काय काय करतोय ते त्यांच्या हातात हां, हां. नाहीये. त्यांच्या हातात. तर ते त्या माणसाच्या हातातच आहे. कर्मकांड म्हणजे नाही का तुम्ही एवढंच हे करा, मग तिकडे जाऊन एवढं ठेवा, तेवढं ठेवा, असा हा प्रकार याच्यामध्ये लिहून ठेवलेला नाही. त्यांनी फक्त सांगितले, ही ग्रहांची स्थिती असेल तर हा व्यक्ती असा असेल. ओके. बस. बस बाकी हां, असं काही नाही, की काहीच तुम्ही नाही. हे आणि करा, हे तुम्ही ते करा असं. काही नाही काय. अंधश्रद्धा हे त्याच्यावर नाही का श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. मी देवावर पण श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. देव कोणताही काही वाईट करत नाही आपला. मग याच्यामध्ये ते सांगतात, "अहो तुम्हाला नाही का बघा ना, हे किती भयानक झालं, असं झालं." माझ्याकडे एक क्लायंट आलं, त्याच्यात दिलं तर उदाहरण सांगेल. तर त्यांचा प्रॉब्लेम काय होता, नवीन लग्न झाली सूनबाई. हम्म. तर त्या आल्या, "आजीबाई, अगं म्हणे नाही का तिला नाही का सारखं-सारखं महाभयानकच उशिरा उठते, असं करते आणि तिला काय भूत दिसतं का काय होतं काय माहिती." म्हणजे नाही का असे काय होतं काय माहिती बाई, पांढरत हम्म. दिसतं आणि हिरवत दिसतं आणि पिवळत दिसतं, असं खूप खूप नाही का कुरकुर केले. मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं, "ही शिकलेली मुलगी आहे का?" "हो" म्हणे. "मग असं करा, हिला नाही का जॉबला लावा आधी तुम्ही." हं. तर म्हणे, "का बरं गं?"
म्हटलं अहो तुम्ही ऐका ना, जॉबला लावा आणि तुम्ही श्रीराम जयराम जय जय राम म्हणा म्हटलं हम्म. आणि तिला जॉबला लावा. तर ठीक आहे चालेल ना, काही हरकत नाही. तिलाही करायचाच आहे जॉब. पण नाही का आता समजा मी हे बघितलं थोडंसं वैज्ञानिक दृष्टिकोनाने, हम्म. ती नवीन नवरी आलेली आहे. तिचं नाही का क्लायमेट चेंज झालं. तिला बरोबर. ते क्लायमेट सहन नाही झालं. तिला नाही का बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळं. परत नाही का आता आपण म्हणतो ते संबंध आले त्याच्यामुळं तिला थोडं बरं नाही सूट वाटत व्हायला आहे. वेळ सूट व्हायला तिला लागतो. थोडंसं वेळ तर लागेल ना, पण हा विचारच नाही ना. तर सूट व्हायला वेळ लागेल तर तो विचारच केला नाही त्यांनी. मग म्हटलं तुम्ही नाही का तिला जॉबला लावा. मग ती जशीच जॉबला जायला लागली, इकडं घरातही शांतता आणि ती ते शांतता. आणि त्या परत मला सांगायला आल्या, "अगं बाई, तुझं तर खूपच उपयोगाला आला" म्हणे. आणि नाही का 1-2 नाही का संस्कृत मधले नाही का त्यांना हे दिले मंत्र, की म्हणा तुम्ही, की तुमचं पण नाही का म्हणजे तुम्ही स्वतः पण सप्तचंद्र शांत व्हाल हां, आणि घर पण तिला शांत पण राहील. दिले आणि त्यांनाही दिले सप्तचक्र तुमचं जागृत झालं, की तुम्हीच नाही का सेटल होतील तिथे. काही काही गोष्टी हां. तुम्ही एक थोडस कॉमन सेन्स कॉमन आणि सेन्स धरून स्वतःच त्यांना बघून उत्तरं द्यायची बस. बरोबर. म्हणून नाही का हे तुम्ही नाही का अंधश्रद्धा मानू नका. हे माझं तर मत आहे. खूप छान मत आहे. यावर एक हं, प्रश्न असा हं, की आपण जसं बघतो की काही बाबा लोक असतात किंवा जे हं, कुठे काठी बसलेले असतात काही, तर ते खरं ऍक्च्युअल त्यांच्याकडे त्या स्टोन्स राहतात किंवा काही घालायला हातात देतात वगैरे, ते त्यांच्यावर हं. विश्वास ठेवायला पाहिजे की नाही? समजा आपण आता एखाद्या स्टोन. देवस्थानी जातो हं. किंवा एखादा आपण समजा वाराणसी गेलो, बनारस गेलो किंवा हां, हां. असं कुठल्या देवस्थानी गेलोय मेजर मोठ्या, मग हां. ते बाहेर जे बसलेले असतात त्यांच्याकडून काही घेणं किंवा काही त्यांनी काही सजेशन दिलेलं ते ऐकायला पाहिजे का? काय वाटतं तुम्हाला कसं? का ते फक्त एक हां. म्हणतो एक की बिझनेस त्यांनी एक वेगळा चालू केलाय असं तुम्हाला बिझनेसच काही? म्हणता येईल त्यांचा. आपल्याला नाही का त्यांची शक्ती किती हे माहीत नाही ना आपल्याला. हं, हं. त्यांची नाही का जे काय त्यांनी सांगताय ते हं, हं. बरं. आता बऱ्यापैकी नाही का बघा आता काय म्हणतात त्याला ते नंदी बैल यायचे. हं, हं, बघ हं. पहिल्याच्या काळात. बरोबर, बरोबर. आणि ते काय करायचे एखाद्या दोघं-तिघं जण असायचे. तिथं जाऊन एखाद्या व्यक्तीला नाही का मागायचं, "बाबा आम्हाला गहू दे, तांदूळ दे," जे काही असेल ते. तर नाही का ते काय करायचे आधीच त्यांची नाही का माहिती काढून घ्यायचे आणि इकडून त्यांनी खाना-खुणा करून नाही का ते त्यांना सांगायचे, यांचं नाव काय आहे? ते हं, बघ हं, हं. ते बरोबर म्हणायचे, की नाही का तुमचं नाव आहे, बाई तुला तर खूप त्रास आहे. त्या काळात तर सगळ्याच स्त्रियांना त्रास असं होता ना. म्हणजे जे कॉमन फॅक्टर्स आहेत ते सांगतात. हां. ओके. मग आणि तुम्ही याच्यामुळे तिथं गेल्यावर समोरच्याला तर असं वाटतं की "अरे हां हां. यार, हे माझ्यासोबत अशा-अशा गोष्टी तिथं घडतायत." तिथे गेल्यावर तेच घडणार ना. हां, हां. अरे तुम्हाला तर हे असं-असं झालंय, तुझं नाही का आयुष्यात एवढा पैसा आहे, पण टिकतच नाही हां, ते. हां, हां. मग सामान्य जनताला ते जे खरंच वाटणार आहे. जे अरे लोकांचं खरंच असं आहे. सॉफ्ट कॉर्नर आहे ना, हां, हां, हां. की त्यांना ते असं हो, लागतं, हो. त्या गोष्टी बरोबर ते ते त्याच त्याच्या गोष्टी त्याच्या बरोबर सांगतात. बरोबर करून घेतात. तर आता कितपत प्रत्येकाची श्रद्धा असावी तिथे, बरोबर. असं माझं म्हणणं आहे. त्यावर की त्याच्यावर अ, नको काही. हं. बरोबर आहे. विवाह, करिअर किंवा व्यवसाय निवडताना कुंडली किती महत्वाची आहे? बऱ्यापैकी महत्वाची आहे. विवाह ठरताना तरी बऱ्यापैकी बघावं हं, माणसाने. ठीक आहे ना, तुम्ही काही-काही जण विवाह करताना म्हणतात, "अरे, मृत्यू षडाष्टक आहे." लगेच मृत्यू होतो का? असं काही नाहीये. त्याच्या पत्रिकेत तुम्ही बघा ना, त्याला नाही का अल्पयोग आहे का चांगला योग आहे त्याच्या पत्रिकेत ते बघा आधी. ओके. हं. ते एक दीर्घ योग आहे का हां, ते बघा. ते आहे हं. की एक काय काय असतं ते 7.5 का काहीतरी हां. असते किंवा काहीतरी त्रास असतो मुलाला किंवा मुलीला. हं, तर मग हं. ते जसं आपण फिल्म्समध्ये बघतो, ते की साडे याच्याशी लग्न केलं का जो तू जाईल वरती. वारशील, मरशील काय असेल ते. असं तर काही ह्या नसतं. गोष्टी असतात का ॲक्चुअल का नंतर नाही, नाही. त्याचा परिणाम होणार कसा असतो असं? परिणाम असतो, आता नाही का समजा नाही का एखाद्याची कुंडली पाहिली आपण. पहिली गोष्ट आम्ही काय बघतो, अल्पयोग आहे का त्याचा? हं, हं. दीर्घयोग आहे का? पण तो दीर्घयोग आणि अल्पयोग. अल्पयोग म्हणजे नाही का आणि बाल अरिष्ट योग हा 8 वर्षातच ह्या लोकं जातात. ओके. 8 वर्षाचा. आणि अल्पयोग हा 33 हं, वर्षापर्यंत हं. असतो आणि 33 ते 66 किंवा 60 वर्षापर्यंत तरी तुमचं पुढचा मध्यम योग असतो आणि नंतर अ, दीर्घयोग असतो. हं. तर आता नाही का एखाद्याची कुंडली बघितली मी आणि त्याने सांगितलं याला मृत्यू षडाष्टक योग आहे. तर मग आधी हे बघा ना तुम्ही, की त्या मृत्यू दोघांचं पत्रिका मिळून मृत्यू षडाष्टक योग. ओके. आता नाही का हे असं करायला लागलं तर त्याला तुम्ही हे पण बघा, की नाही का अरे त्या दोघांना नाही का चांगलं आयुष्य आहे का? तर चांगलं आयुष्य असेल तर तुम्ही करा. फक्त त्यांना नाही का समजून सांगा, की भांडणं होतील त्यावेळेस तुम्ही स्टॉप व्हा कुठेतरी. ते एकदम टोकापर्यंत नेऊ हं, हं. नका. ह्या आणि गोष्टी पण ह्या करू गोष्टीमुळे शकता.
ऍक्च्युली हा. या गोष्टीमुळे आता सुद्धा ह्या आता 21st सेंचुरीमध्ये या गोष्टीमुळे सुद्धा जुळणारे लग्न मोडले जात मोडले जातात आहे. का? म्हणजे असं जातात, बऱ्यापैकी जातात. आणि नाही का रे किती छान योग आहे, पण इथं चांगला नाहीये ना. हम्म, पण मग बाकीचं तर तुम्ही बघा. आता आम्ही काय करतो, शुक्र दोघांचं शुक्र बघतो, त्यांचं नक्षत्र बघतो, त्या नक्षत्रानुसार त्यांचं गुणमिलन बघतो. हम्म, समजा त्या नक्षत्रानुसार त्यांचं गुणमिलन छान येत असेल तर दोघं एकमेकांना आकर्षित करतील. शुक्राचं कामच आहे ते आकर्षित करण्याचं. मग ते दोघं एकमेकांना आकर्षित करायचं, तुझी कुंडली काय उपयोगाची? बरोबर. कधी कधी मग त्या मन गोष्टी जरी पण जुळले पण कुंडली मग जुळली नाही तर मग हा प्रॉब्लेम हा हा येतो. याच्यावरून हे करता येतं, असं काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. आणि विवाहामध्ये नाही का आता एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर मग नाही का तुम्ही सप्तम स्थानात कोणता ग्रह आहे तर त्या ग्रहानुसार तुम्ही रंग त्यांना चूज करा, की नाही का सांगा पाहुणे आल्यावर हे कलर घाला, हा ते हा घाला. हा मला त्या हा. प्रश्नाकडे ऍक्च्युली यायचंय. हा येस येस. हा. फक्त एक प्रश्न त्याच्यानंतर आपण त्या हा. प्रश्नाकडे जाऊ. विसरू नका, फक्त मलाही सांगा तर बरं विसरू नका. सांगा. जे आता मुलं मुली लव्ह हम्म. मॅरेज करतात किंवा काही असं हम्म. म्हणजे परस्पर ठरवून लग्न हम्म. करतात, तर आपण कसं होतं की दोघांची पत्रिका जुळताय का नाही, हा. गुण जुळताय का नाही, पुढे प्रॉब्लेम नको यायला हम्म. विवाहानंतर किंवा मूल वगैरेसाठी. तर ह्या गोष्टी जेव्हा लव्ह मॅरेज लोक करतात तर तो परिणाम त्यांच्यावर होतो का, की ते काहीच बघत नाही तर होतो होतो. त्याच्यानंतरचा इश्यू त्यांची असतो का? ऑलरेडी नाही का पत्रिका जमलेली असती म्हणून ते एकमेकांना आकर्षित करतात ना. ओके. मग ते मग त्याचा बाकीच्या पुढच्या नाही, याला काही काहीच नाही. तर काही नाही का बाकीचं बघा ना तुम्ही, काही हम्म, हरकत नाही. तुम्हाला नाही का आता इथं तुम्हाला प्रेम विवाह करायचाच आहे, करा तुम्ही. हम्म. पण मग संतती होताना काही त्रास होतोय का? का लवकर होणार का नाही येणार? ते हे आधी बघा तुम्ही. हा, कारण की हां, आजकाल काय आहे की लग्न हां. करून मोकळे होऊन जातात, पण ह्या नाही, गोष्टी त्यांनी बघितल्या हे पाहिजेत. बघा, की नाही का रे हिला संतती नाही का उशिरा होणार आहे, तर तुम्ही आधीच प्रयत्न करा. तुम्ही नाही का फार नाही का खूप 40s उशिरा वगैरे नका मध्ये हां, हा. उशिरा नका करू असं. ओके. ह्या गोष्टी थोड्याफार पाहायच्या ते लव्ह म्हणजे मॅरेजमध्ये पण. त्यामुळे पण कॉम्प्लिकेशन हो, येऊ हो. शकतात. येऊ शकतात. ओके. आणि आपला जो कलरचा प्रश्न, हं. की आता हं. समजा कधी कोणी इंटरव्ह्यूला जाते हो, किंवा त्याचा कधी कोणी एखाद्या परीक्षा आहे किंवा एखादं काहीतरी हं. मोठं काम करायचंय, तर कलर हा इतका इम्पॉर्टंट असतो का? हो, हो, की हो. म्हणजे असतो. की हा कलर घातल्यावर आपण जसं म्हणतो की मी ही रिंग घातली किंवा मी हं. या कलरचा ड्रेस घातला किंवा मी ती साडी घातली तर माझं काम होतं, ऑटोमॅटिक होतं. तर ह्या गोष्टी खरं आहे का? कलर थेरपीचा खूप छान रिझल्ट आहे. आता कोणाचं लग्न ठरत नसेल, काही नाही. त्याच्याबरोबर आपण दुसरे पण उपाय देतो. असं नाही हम्म, की तेच महत्वाचं आहे. पण कलर थेरपीचं नाही का पाहुणे येणारे हम्म, बघण्यासाठी, हम्म, तर नाही का तिच्या सप्तम स्थानामध्ये कोणता ग्रह आहे, कोणती राशी आहे, त्याच्यावरून आम्ही कलर त्यांना सांगत असतो आणि घाला. त्याच्यात नाही ते महत्वाचं आहे. शुभ शुक्रवारीच विकत आणायचा. घरातला कोणता काढून तो घालायचा नाही. ओके. तर शुभ शुक्रवारीच आणायचा, घालायचा. जेणेकरून तुम्हाला नाही का त्याचं बेनिफिट जरूर नवीन मिळणार. कपडा हां, नवीन कपडा अंगावर आणायचा. चढला आता जाईल. घरातला जो पण असेल, नाही, समजा नाही लाल कलर कलर सांगितला नाही, नाही, तर लाल कलर नाही, घरातला नाही. नाही, बाहेरचा नवीन आणून बाहेरच आणि फ्रायडेला फ्रायडेला आणायचा आणि नाही का कोणी पाहुणे बघायला जाणार असेल, मुलगा असो, मुलगी असो, बरं. पाहुणे बघायला जाणार, तुम्ही तो घालून जा. हम्म, येणार तो हे करा. तुम्हाला जरूर त्याचा फायदा मिळतो. मी एवढ्या वर्षात पाहिलंय. मिळतो, मिळतोच बघ. मिळतोच, एक मिळतो. पॉइंट म्हणजे एक तो एक हं. एक कॉन्ट्रीब्युट करतो. आणि नाही का कोणता कलर वापरू नये लग्न होऊस तर हा हे हा सुद्धा सांगितलं आम्ही. ओके. हे पण म्हणजे सांगणार. कलरचा लाईफ हां, मध्ये आणि लाईफमध्ये. एव्हरग्रीन साठी राहण्यासाठी पण हो. एक खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा यूज करता येतं. कलरच्या नाही का बॉटल्स असतात. हम्म, काचेच्या बॉटल्स असतात. तर आता एखाद्याचा पोटाचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी हिरवा रंग किंवा ते किंवा अजून कशाचा एक प्रॉब्लेम असेल तर त्या बॉटलमध्ये पाणी भरून ठेवायचं. हम्म, सूर्यप्रकाशात ठेवायचं. सूर्यप्रकाश तो कलर सूर्याकडनं तो कलर ऑब्झर्व केला जाईल आणि ते पाणी तुम्ही नाही का रोज थोडं-थोडं औषधासारखं प्यायचं. त्याच्याने फरक पडतो हो, खरं तेवढा. हो. होतो. ह्या गोष्टी म्हणजे आता होतो. तुम्ही त्याचा अभ्यास आता याला केलाय. सायन्स आहे ना. हा हा हे आपण सूर्य तर डोळ्याने पाहतोय ना. बरोबर. पण त्याचे जे चंद्र रेज आहे पाहतोय. ते सगळं त्याच्यात. चंद्र पाहतोय. हम्म, हे सायन्स आहे. ओके. तुम्ही आता समजा नाही का अमावस्या पौर्णिमा असते. हम्म, बघा. आपण म्हणतो ना याच्या डोक्यात पाणी झालं का? आपण भरती ओटी होती. बरोबर. माणसाच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, राईट 71% राईट बरोबर आहे. पृथ्वीवर पण आहे तेवढंच बरोबर. पाणी.
जेव्हा नाही का ओहोटी होती, भरती होती, चंद्रामुळे होती, हे तर आपण राईट, मानतो. ग्रॅव्हिटेशन मग नाही का चंद्राचा. येस, आपल्या शरीरावर त्याचा पूर्ण. परिणाम होतच असेल ना. बघा अमावस्या आणि पौर्णिमा असले की नाही का ऍक्सिडेंट जास्त होतात. ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यातलं पाणी कमी झालं तर तुम्ही मानसिक स्थितीत नसतात, इम्बॅलन्स होतात. म्हणून नाही का इनबॅलन्स होऊन जातात, गाडी चालवता कुठेतरी ऍक्सिडेंट होतं. म्हणजे ऍस्ट्रोलॉजी हा. ही रिलेट आहे हो हो सायंटिफिकली. सायंटिफिक रिझन आहे त्याला जरूर. अजून एक तुला सायंटिफिक तुम्हाला नाही नाही अजून नाही, काय काय problem. सायंटिफिक रिझन सांगते. लिंबू मिरची हा, बिबा. हे जे हा गाडी हा रिक्षावाले जे हा लावून ते ठेवतात आणि सांगते. सॅटर्डेला आय थिंक ते काढून मग काय रस्त्यात तर टाकून देतात. तर आता मला इथे त्याच्यावर खूप इंटरेस्टिंग प्रश्न हे आहे. येस. सायंटिफिक रिझन त्याचं. हा. आता नाही का एक काडी, हम्म. त्या काडीला काय लावलंय, खाली बिबा लावला, 7 मिरच्या लावल्या, बरं. हं? लिंबू लावला, हम्म. बरोबर. आणि नाही का ती ती काडी काही काही लोक दरवाजाच्या इथं लटकून ठेवतात, ते बरोबर. काय तर म्हणे नजर लागून. याचं सायंटिफिक रिझन इतकं सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पहिलेच्या काळामध्ये रस्त्याने आपण अनवाणी चालायचो, पायामध्ये काटा घुसायचा, मग तो बिबा ठेचायचा त्या याच्यावर, जिथं काटा घुसला तिथं तो त्याचं नाही का जे काय तेल आहे ते सोडायचं, तो काटा निघून येतो. ओके. दुसरं त्या मिरच्याचा नाही का उपयोग काय, रस्त्याने नाही का साप वगैरे चावले, ते रात्रीचं नाही का दिसत नसायचं हम्म. मग ते मिरची खायला दिलं तर शरीरामध्ये नाही का तुमच्या विष धावणार नाही. ओके. आता लिंबाचा उपयोग काय, जेव्हा उष्माघात होईल तर नाही का तुम्ही लिंबू पिळा पाण्यामध्ये आणि प्या, तुम्हाला नाही का आराम वाटेल. त्या काडीचा उपयोग काय, काटा काढण्यासाठी. ओके. आता समजा मी नाही का घरामध्ये कुठं पण ठेवलं आणि मला त्याचा आत्ता उपयोग आहे, बाहेर एका वाटसर उभे आहे, त्याला उपयोग आहे त्याचा, त्याला पाहिजे, तर मग तुम्ही शोधत कुठं बसणार आहे, कुठे कुठे कुठे, त्याच्यापेक्षा ते बाहेर लावलं ते. ओके. तर ऍक्च्युली ती कामासाठी मग गोष्ट आहे, पण मग कामासाठी लोकांनी त्याचं असं केलं की नजर नको नजर लागायला. नाही. आणि ते आता रिक्षा चालक झाले किंवा हा आपले सगळे गाडीवाले लावतात. झाले किंवा मग आपण पण काही आणि जण नाही फोर का व्हीलरला सुद्धा ते लावतात. जाऊ दे, आता ते पण आहे. आपली नजर, आपण घर छान आहे, अरे वा काय, कोणाची नजर नाही का काय म्हणतात, अरे बघ मला हे असं नाहीये, त्यांना तर मिळालं, ती ती नजर होऊन जाते. ओके. मग ते तुम्ही नाही का ते बाहेर लावलं तर पहिली नजर माझी ती लिंबू मिरचीकडे जाईल ना, म्हणजे माझी वाईट नजर त्याच्यात निघून गेली आणि मग घरात आले, मी चांगल्या याने आले घरामध्ये, त्याचा पण उपयोग ते. ओके, म्हणून ते लावतात. हा. ओके. आणि अजून एक प्रश्न, तो सॅटर्डेला जे हे पद्धत आहे की आम्ही सॅटर्डेला जेव्हा जातो तेव्हा असं रस्त्यात पडलेलं असतं खूप लिंबू मिरची असे, तर समजा एखाद्याचा पाय शनी महाराज. पडला किंवा आपण म्हणतो आता अंधश्रद्धा म्हणू शकतो त्याला किंवा काय माहिती, की त्याच्यावर पाय नको पडायला, भुताटकी वगैरे असं काही, अशा काही गोष्टी आहे का ऍक्च्युअल मध्ये? एवढं एवढं तर नाही मानावं मला तरी वाटतं. कारण की खूप ठीक म्हणजे आहे ना, त्याच्या बाजूने चला, काही हरकत नाही. पण असं काही होत नाही. नाही माझ्या मते तर नाही होत. चालेल. पुढचा प्रश्न, ग्रहांच्या साडेसाती, वक्री स्थिती यांचा खरोखर परिणाम होतो का? ग्रहांची 7.5 नसते, शनी महाराजांची 7.5 असते. ओके. शनी महाराज हे 7.5 म्हटलं की 7.5 वर्ष काही त्रासच देतात का, माझे कर्म काय त्यानुसार मला फळ देणार. शनी महाराज न्याय देत असतात, ते तुम्हाला शिकवतात. त्यामध्ये बघा काही काही वेळेस नाही का 7.5 चालू असेल तर कोणीतरी आपल्याशी चांगलं वागतं, कोणीतरी वाईट वागतं, ते शिकवतं. आता तू त्याच्याकडे बघ, तू कसा वागलाय तुझ्याशी, म्हणजे तू पुढच्या वेळेस नाही का त्याच्याशी कसं वागणार हे तू ठरव. आणि एक प्रकारचे न्याय मिळतो ना त्यांच्याकडनं आपल्याला, म्हणजे नाही का असं घाबरण्याची स्थिती काही नाहीये त्यांच्या असे, की मला नाही का 7.5 चालू आहे, माझं काहीच सगळंच वाईट होणार, असं कधीही होत नाही. चांगल्या सुद्धा घटना घडतात. 7.5 मध्ये चांगल्या गोष्टी होतात का? हो नक्की? होतात होतात, नक्की होतात. पण मग तुमचे कर्म काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून, ओके. कारण की ते कर्म कसे आहेत त्याच्यावर तो न्याय देतात आपल्याला, त्याच्यामुळे नाही का ते. आणि हा. 7.5 मध्ये सक्सेस पण होऊ शकतो माणूस. हो होतात, खूप जण होतात. 7.5 मध्ये लग्न पण होतात, मग कसं काय होतात. मग कुंडलीमध्ये शनी महाराज कुठे कोणत्या परिस्थितीत आहे, चांगला आहे का, उच्च राशीमध्ये आहे का, नीच राशी, तर त्याच्यावर अवलंबून आहे 7.5. 7.5 आपण नाही का जनरली नाही का लोक म्हणत असतात, अरे असं आहे तसं आहे तसं. कोणताही उपाय घेताना कधीही पण तुमच्या कुंडलीवर काय आधारित आहे त्याच्यावरच उपाय घ्या. आणि पॉझिटिव्हली हा घेतलं पाहिजे ती गोष्ट जी पण आणि याच्यामध्ये सांगितली. मेडिटेशनचं खूप महत्व आहे. शनी महाराज हे म्हणजे व्यायाम
याच्याकडे महत्व जास्त देतात. ओके. म्हणजे मेडिटेशन करा तुम्ही, छान त्याचा रिझल्ट येतो. 7:30 वगैरे हो. असलेल्यांनी मेडिटेशन चांगलं केलं तर मेडिटेशन थोडंसं करा, ते शांत मन शांत राहतं किंवा मन. तुम्ही नाही का आत्ता मला 7:30 चालू आहे. मग लगेच कोणीतरी म्हटलं, "जा शनी महाराजांना तेल हां, तेल वाहा, वाहा, हे वाहा, ते ते वाहा." अजून काय काय हां, तीळ वगैरे ते काय असतं ते हां. सगळं. पण नाही येस. का तुम्ही नाही का मला आत्ता भूक लागली म्हणून नाही का लगेच भूक लागली म्हणून लगेच स्वयंपाकाला लागणार का? नाही. मला तहान लागली लगेच विहीर खोदणार का? तुम्ही पहिल्यापासून जा ना दर्शनाला. बरोबर. काही म्हणजे हरकत नाही आपण ना. तेव्हाच जातो जेव्हा आपल्याला हां, जेव्हा प्रॉब्लेम येतो गरज किंवा हां. काय. मग हनुमान चालीसा रोज वाचा. कारण की शनी महाराजांना नाही का रावणाने बांधून ठेवलं होतं. हां, राइट, तेव्हा राइट. नाही का हनुमानांनी हनुमानांनीच सोडवलं. वाचवलं ना त्यांना. तर बरोबर. तुम्ही त्यांची उपासना करा. श्रीराम जयराम म्हणा तुम्ही त्यावेळेस. अ, हनुमानांनी नाही का सांगितलेलंच आहे शनी महाराजांना, जेव्हा कोणी पण श्रीराम जयराम म्हणत असेल, तेव्हा त्या नाही का माझ्या कोणत्याही भक्ताला त्रास द्यायचा नाही. आणि नाही का हनुमानाच्या मंदिरात गेलं ते कंपल्सरी तुम्ही श्रीराम जयराम जय जय रामच म्हणा. तुम्ही नाही का तिथे जाऊन हनुमान चालीसा म्हणू चालीसावरती नाही नका. तरी चालेल. पण हां, नाही रामाचं म्हणू नाव नका. ते घेतलं काही येणार पण नाही तुमच्या मदतीला. नाही. तुम्ही मग रामाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसा वाचा. राम नाही का सांगेल, "नाही माझ्या पहिले तिकडे भक्तांकडे पाहतो." असं आहे. उलटं. कॉम्बिनेशन उलटं. यांचं मन त्याच्यात, त्यांचं मन हां. त्यांच्यात. राइट. आणि आणि आता ह्या अ, जे आहे आता 2025 हं, तर याच्यात 7:30 आता कुठल्या राशीची वगैरे काही चालू आहे? आहे. 7:30 आता नाही का सध्या मीन राशीला नाही का शनी महाराज आहे. मग कुंभ, हं, मीन आणि मेष. आता ही किती वर्ष 7.5 मग वर्ष प्रत्येकाला अडीच-अडीच वर्षांचा या टप्पा 3 राशी. प्रत्येकाला 7.5 वर्षांचा असतोच. ओके. पण मग 2.5 वर्ष कोणाला त्रासदायक असतो, मध्यम कमी याचा असतो, त्याच्यात अजून कमी म्हणजे असतो. समजा आता हां, तुम्ही जसं म्हटलं मीनला आहे. तर हां. मीनचं 7.5 वर्ष राहील, पण ते हो, पण डिव्हाईड होईल, की हो, हार्श राहील खूप जास्त, मग हो, थोडंसं हो, हो, कमी-कमी हो, होत हो, जातं हो. नंतर. तसं, ओके, ही तसं. असतं असं हां, स्टेप्स आहेत. तसं. ओके. सर्वसामान्य लोकांसाठी काही सोपे उपाय सुचवाल का? की आपण जसं म्हणतो, की सगळेजण हं. ज्योतिषांकडे काय येतात, की त्याच्यासाठी मला जातात. काहीतरी सक्सेसफुल बनायचंय हं. किंवा माझ्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा मग काय. सगळ्यांना एकदम असं जॉयफुल जगायचं, एकदम हां. मस्त चांगलं लाईफ जगायचंय. तर यासाठी एक रेग्युलर जे प्रश्न असतात, तर हं. त्यासाठी एखादा रेग्युलर उपाय, की जो सगळेजण करू शकतील. बऱ्यापैकी नकारात्मकता जी असेल ना, ती आधी घरातून घालवणं हे गरजेचं आहे. हं, हं. तुम्ही नकारात्मकता घालवण्यासाठी पहिली गोष्ट तुम्ही नाही का फरशी पुसत असेल, त्या पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ टाका, गोमूत्र टाका, थोडीशी चिमूटभर हळद टाका, चिमूटभर हिंग टाका हं. आणि त्यांनी फरशी पुसवा. पण गुरुवारी फरशी पुसू नका. इतर वेळेस तुम्ही फरशी पुसा. हे सगळ्यांना सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. लागू, सगळ्यांना लागू. हे एक छान आहे. तुम्हाला 7:30 मध्ये एक उपाय आहे. दर शनिवारी नाही का शनी महाराजांच्या मंदिरात जायचं आणि काय भीमसेन कापूर असो, नाहीतर आपली कापराची डब्बी तिथं ठेवून यायचं. तशी ठेवून यायची. हां, ठेवून यायचं. जाळायचं वगैरे काही आणि नाही. मेन उपाय, सर्वात महत्वाचा उपाय, एक तर तुम्ही नाही का लोकांना माफी अ, मागायचं शिका आणि माफ करायचं शिका. ओके. म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काही अहंकार म्हणजे मिळणार नाही. तुमच्यातला अहंकार तुम्ही गेलाच पाहिजे पूर्ण. रोजच्या रोज कंपल्सरी तुम्ही अंघोळ करून झाल्यानंतर म्हणा, दुपारी म्हणा, केव्हाही म्हणा. त्याला नियम नाहीये. 5 वेळा म्हणा, 10 वेळा म्हणा, असं काही नाही. अनेक काळांपासून आजपर्यंत कळत-नकळत माझ्याकडनं कोणाचे मन दुखवले गेले असेल, त्यांना मी माफी मागतो. त्यांनी मला माफ केलं. ओके. हे हं. दिवसभरातून हां, तुम्ही अनेक काळांपासून आजपर्यंत. हं, हं. हे अनेक काळ ना. ओके. हां, आ म्हणजे हां. किती वर्षांपासून काही किती केलं असेल. काळांपासून. आपल्याला माहित नाही आपण किती काळांपासून जन्माला आलेलो आहे. ओके. अनेक काळांपासून आजपर्यंत कळत-नकळत माझ्याकडनं कोणाचे मन दुखवले गेले असेल, त्यांना मी क्षमा मागते. त्यांनी मला क्षमा केली. तसेच अनेक काळांपासून आजपर्यंत कळत-नकळत कोणाकडनं माझे मन दुखवले गेले असेल, त्यांना मी क्षमा करते. ओके. जेव्हा तुम्ही हे म्हणाल ना, तेव्हा तुम्ही नाही का दुसऱ्यांना क्षमा करायला जरूर शिकाल आणि त्याच्यानंतर उपाय करा तुम्ही. बरोबर. खूप छान रिझल्ट येतो. खूप हा मेडिटेशन हा ऍक्च्युअली हा मेसेज पण खूप चांगला आहे. हां. तुम्ही जे हां उपाय ना. दिला, पण तो एक मेसेज की तुम्ही हं. स्वतः पण लोकांना हो. क्षमा क्षमा करा करायला आणि आणि दुसऱ्यांनाही स्वतःला पण क्षमा मागा. की जे मग पण काय? तुम्ही हो. बोलताय, की त्याच्यावर विचार करून बोला, मग काय? की समोरच्याला त्रास नको व्हायला. हं. एकदम चांगला मेसेज ऍक्च्युअली या इंटरव्ह्यू मध्ये हा. पुढचा प्रश्न. आजच्या तरुण पिढीसाठी ज्योतिषशास्त्र कितपत उपयुक्त आहे? भरपूर उपयोगी आहे. फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा.
अंधश्रद्धा ठेवू नका. तुम्हाला नाही का एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा कोणत्या क्षेत्रात जायचं असेल, हम्म. तर जरूर त्यांचं मार्गदर्शन घ्यावं त्यांनी. मग तुम्हाला एक मार्ग मिळतो ना. बरोबर. तुम्हाला मार्ग मिळाला तर काय होईल, तुम्ही त्या क्षेत्राकडे जायला सुरुवात कराल. आता मान्य आहे की पहिल्याच्या काळात काही एवढे वेगवेगळे फील्ड नव्हते, पण हम्म. आता भरपूर आहे. बरोबर. पण नाही का प्रत्येक ग्रहांवर कोणीतरी नाही का त्याचं प्रभुत्व आहे त्यांचं. तर ते तुम्हाला मार्गदर्शन जरूर करतील की नाही का, नाही तू असं इथे जा. तुमचं आयक्यू टेस्ट करतात ना तुम्ही, तीच टेस्ट असते हम्म. इथे. हम्म. हम्म. की नाही का त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं. आता समजा मी कृष्णमूर्ती पद्धतीनुसार असेल, तर तुला काय करायचं हे महत्वाचं आहे. आपण काय करतो, नाही नाही नुसतं कुंडलीमध्ये बघा आणि सांगा बरं, असं नाही. असं नाही. त्या उपाय मुलांना करावा तिथं लागतो. समोर तर ठेवा. आम्ही बघतो तुला काय करायचंय, ह्या गोष्टी करायचंय, बरं तुला कॉम्प्युटर करायचं, तुला हे करायचं. त्यांचं भरपूर लिहून घेतो, तुझं काय म्हणणं आहे. हम्म. 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 आणि मग त्यानुसार आम्ही तिथं बघतो की ही फील्ड तिलाच योग्य आहे का. मग ठीक आहे तू जा. मग सांगतो की नाही का तुला अभ्यास भरपूर करावा लागेल, दिसत असेल तर. की नाही का मग काही काही मुलं आजारी पडतात का, हम्म. आजारी पडतात त्या गोष्टीची भीती वाटते, विषयांची भीती वाटते मुलांना. आता मी नाही का ट्युशन पण घेते, बऱ्यापैकी मुलांचं मला नाही का लक्षात येतं. पोट दुखतं, मग का बरं पोट दुखतं, बरोबर गणित आणि विज्ञान आल्यावरच पोट तेव्हाच पोट. दुखतं. तर नाही का बरं मग तुला हे गणित समजलं नाहीये ना, मग हे आधी समजून घे, मग तुझं पोट बाजूला ठेव. ओके. मग आणि अशा कधी गोष्टी कधी केल्या. असं होतं, म्हणजे आता हम्म, जसं तुम्ही म्हटले की तरुणांना कसं होतं की तरुणांकडूनचा प्रश्न हम्म, की मला ही गोष्ट करायची आहे, पण मला घरच्यांनी किंवा कोणी मोठ्या लोकांनी ज्योतिषाकडे नेलं, हा, पण त्यांनी सांगितलं की हे तुझ्या लाईफ मध्ये हे बरोबर नाहीये, हे हा, नाही होणार, तुला असंच करावं लागेल. तर ह्या गोष्टी कितपत बरोबर आहे, आणि त्या व्यक्तीने हा. किंवा त्याच्या घरच्यांनी किंवा मोठे जे पण असतील, तर त्यांनी ते कितपत पाळावे, आणि किती बरोबर असतात या गोष्टी, की बऱ्यापैकी म्हणजे त्या व्यक्तीचं मन मन एका, मारून हा नको करायला हा असं. एक मन त्याचं ते असतं. हम्म, पण मग आपण प्रॉब्लेम्स होतात काही गोष्टीमध्ये. हा, हा, एक एक्झाम्पल, की व्यवसाय असेल एखाद्याचा, हम्म, की एखादा बिझनेस करतोय, मग एखाद्याचं फ्रूटचं गाडी टाकली, हा, नाही चालली, मग एखाद्याची त्यांनी ज्यूसची गाडी टाकली, नाही चालली, किंवा त्यांनी दुसरं काहीतरी बिझनेस केला, नाही चाललं, म्हणजे मग त्यामुळे त्रस्त होऊन माणूस एक कंटाळून जातो. जातो. हम्म, किंवा नोकरीमध्ये काही हम्म, त्रास झाला किंवा चेंजेस करावं लागतंय, कंटिन्यू हा, चालतोय, तर माणूस जातो. किंवा एखादं स्पोर्ट्सचं निवडलं, पण त्याच्यात यशच भेटत नाही. पण मग त्या व्यक्तीचं ज्याच्यात मन असतं, आणि जेव्हा तो ज्योतिषाकडे जातो, आणि ज्योतिष जेव्हा उत्तर देतात की हे तुझं फील्ड नाहीये, किंवा हे, तर तेव्हाच जे आहे, तर ते हम्म. तुम्हाला त्याच्यावर काही सांगायचं. आता नाही का काही काही मुलांना नाही का याच्यामध्ये खूप आवड असते. समजा काही काय म्हणतात त्याला, चित्रकलेची ते, पण त्या फील्डमध्ये तर जाऊ शकणार नाही ना तुम्ही. तिथं तुम्हाला योग्य मिळणार आहे का तिथे? पैसा, आजकाल पैसा पैसा महत्वाचा आहे. राईट. हं? तिथं पैसा मिळणार आहे का हे बघा आधी. नुसतं तू चित्र काढून तुम्हाला होणार आहे का काही? नाही होणार ना. मग त्याचं मन तिथं आपल्याला बाजूला करावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल की नेमकं तू तुझी नाही का हॉबी म्हणून ठेव ना ते. काही हरकत नाही ना हॉबी म्हणून ठेवलं. तुला नाही का व्यवसाय किंवा नोकरी कुठं योग्य आहे ते महत्वाचं. आता माझ्याकडे एक जातक आलं होतं. त्यांनी मला सांगितलं मला हा व्यवसाय करायचा तेव्हा. मी म्हटलं तुम्ही करून बघा, पण त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला यश नाहीये एवढं. म्हणजे मला असं नाही सांगावं लागलं तर तुम्हाला एवढं, पण एवढं काही मिळणार नाही. मी अशा शब्दात बोलले. ओके. ठीक आहे एवढं काही मिळणार नाहीये, पण तुमच्या सप्तम स्थानावरून किंवा षष्ठ स्थानावरून ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण तिथे शनी महाराजांची उपस्थिती तुम्हाला नोकरी छान मिळेल. आणि ओके. त्यांनी केलं तो व्यवसाय, पण कुठेही त्यांना तो लागूच पडला नाही. यश पूर्ण मिळालं त्यात. सपाट झालं. मग त्यांना सांगितलं आता नोकरीकडे बघा म्हटलं. हम्म. मग ठीक आहे ना, त्या गोष्टीकडे जा तुम्ही. ठीक आहे, आणि जी तुम्हाला आवड आहे ना तिची हॉबी ठेवा. ओके. म्हणजे तुमचे दोन्ही पण कामं होतील ना. राईट. तुम्हाला पैसा पण मिळेल आणि आणि एक तुमच्या तुमची एक. गोष्टीकडे पण तुम्ही जाऊ शकाल हम्म. ना. हम्म. हम्म. हं. बरोबर. पुढचा प्रश्न, तंत्रज्ञानामुळे ज्योतिषशास्त्रात काय बदल झाले, म्हणजे ते आता सायन्स, जसं तुम्ही म्हणाले की हं. ऍप, तुम्ही आता हं. पहिला प्रश्न विचारला होता तेव्हा सांगितले की हो. ऍप वगैरे युज करतात, तर त्याच्यामुळे काय चेंजेस आले, आणि तो चांगला आहे की वाईट झाला, तर ते पण एक सांग. नाही, खूप छान आहे. ॲपमुळं नाही का पटकन कुंडली आपल्या समोर मांडली जाते.
पहिले आम्हाला नाही का प्रत्येक ग्रह त्यांचा अंशात्मक काढावं लागायचं. मग कुंडली मांडावं हम्म, लागायची. हम्म. काही वेळेस गणित चुकलं, एखाद्याने एका हातचा दिला गेला नाही, की इकडलं सगळं चुकलं जायचं. ओके. म्हणजे नाही का आम्ही सांगायचं ते चालेल. पण चुकायचं असं व्हायचं. हम्म. आता नाही का ॲपमुळं आपण नाही का फक्त जन्मवेळ, जन्मतारीख, जन्म ठिकाण टाकलं, की लगेच तुमचा डाटा पूर्ण तयार. मग त्याच्यावरून आम्ही नाही का विश्लेषण करू शकतो, की नाही का ह्या ग्रहांमुळे ह्या अशा गोष्टी घडतायत. फक्त नाही का जेव्हा नाही का लोकं ॲप डाउनलोड करतात ना, राईट. हा. याच्यामध्ये कुंडली ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करून हं. लग्नाचं म्हणजे ही मुलगी हां. किंवा त्या मुलाचं जुळतात की पण एवढे एवढे ते गुण जुळले फक्त आणि ते गुण परस्पर सांगणार आहे. हा हा. पण ते ते गुण सांगणार आहे. ते उपयुक्त आहे का त्यांना की त्यांनी ज्योतिषाकडे यायलाच गुण पाहिजे? ज्योतिषाकडे यायला पाहिजे. बाकीचं नाही का तुम्ही ग्रह बघणार की हम्म, नाही? हम्म, हम्म, हम्म. गुण-मिलन बघून काय उपयोग काही आहे? काही जण फक्त आजकाल मग फक्त गुण वगैरे हा जुळले ऑनलाईन जुळलंय फोनवर चालू असते की ऑनलाईन जुळले. गुण-मिलन बघून नाही का काही करू नका. गुण-मिलन नाही जमले आणि इकडे ग्रह-मिलन जमले तरी तुम्ही विवाह करू काही शकता. प्रॉब्लेम नसतो. हां. म्हणजे हे एक तुमचा हं. कॅल्क्युलेशन जे आहे तुमच्या याच्यात ते हो. त्यासाठी एक चांगलंच झालंय. हो. ओके. सोशल मीडियावरच्या राशीफळांवर विश्वास ठेवावा का? हा सगळ्यात सोशल इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण राशी की हां. आता जसं सोशल मीडिया म्हणजे फेसबुक झालं किंवा हं. इंस्टाग्राम झालं, युट्यूब झालं. याच्यावर भरपूर असे ज्योतिष वगैरे आहे, हं. की ते सकाळ झाली 7 वाजता किंवा त्यांचं हो. पूर्ण लाईव्ह हं. टेलिकास्ट चालू होतो. तर हे याच्यावर कितपत विश्वास ठेवला गेला पाहिजे लोकांनी आणि ते खरं सांगतात का? आणि याचा परिणाम जे बाकीचे जे ऍक्च्युअल होतात. ऍस्ट्रोलॉजर्स आहे, त्यांच्यावर त्यांच्यावर होतो. काही होतो का? होतो. आता राशीफळ आहे. मी मगाशीच सांगितले राशीफळ आणि कुंडली हं. खूप डिफरन्स आहे. वेगळे-वेगळे. तुम्ही राशीफळावरून नाही का प्रत्येकाची कितीतरी लोकांची राशी एकच असते. हां, मग हां. सगळ्यांच्या आयुष्यात तसंच घडतं का? राइट. नाही ना घडत. की आता हां. जसं मी म्हणलो माझी सिंह आहे. माझी हं. बाकीच्या माझ्या मम्मीची हां. सिंह आहे किंवा काय. पण सगळ्यांच्या ह्याच्यात सेम नाही ना, घडणार सेम असं नाही. नाही होत, नाही होत. मग कुंडलीवरूनच तुम्हाला सांगावं लागणार आहे, की ह्या गोष्टी अशा-अशा आहे. काही-काहींच्या ह्याच्यात होतं, असं नाहीये की नाही होत नाही म्हणून. पण नाही का बऱ्यापैकी राशीफळाकडे लोकं जास्त कोरिलेट करायला लागतं हां. लगेच स्वतःला. पण नाही का कुंडली बघावी असं मला वाटतं. ओके. कुंडली बघितलं ना म्हणजे नाही का हं. तुम्हाला लक्षात येईल, की अरे नाही ह्या गोष्टी आहे का? नाहीये का? असं. आणि आता काही-काही खूप निघालंय, की नाही का असं म्हणा, तसं म्हणा. पण नाही का तिथं सांगत नाहीये, की वेळ काळ काही सांगत नाहीये, वार नाही सांगत आहे. कधी काय कधी तो म्हणायचं, हे मंत्र नाही म्हणायचा आहे म्हणायचा, किंवा काय उपाय काहीच कधी सांगत करायचा नाहीये. काय तर मग जेव्हा ब्लाइंडली नाही लोकं का करतात आणि त्याचा उलटा पण काहीतरी होत असेल ना? त्याच्या उलटा परिणाम होण्यापेक्षा ना आपली मानसिक मी किती केलंय तरी होत नाहीये. ओके. हां, ही हां. मानसिक बरोबर, स्थिती नाही का बिघडते. बाकी बरोबर. काही नाही होत. त्याच्यामुळे मग ना थोडासा विश्वास असं असा डगमगतो. तर नाही का तुम्हाला मेन बेसिक हे महत्वाचं आहे. बेसिक माहीत असेल ना तुम्हाला तुम्ही जरूर करा. काहीच हरकत नाही. बरं. बेसिक नसेल माहीत ना नका करू. खूप जणांनी का वेगवेगळ्या पद्धतीचं असं करा तुम्हाला असं होईल, तसं होईल. पण तुम्हाला माहितीये का ते कसं करायचं? हां, हां, हां. ते आधी शिकून घ्या. ओके. आपण पोळी करतो. नुसती पोळी अशी करायची, पण मळायचं पीठ कसं हे महत्वाचं ना. बरोबर. मग इथं वार, तुमच्या कोणत्या वारी करायचं आहे, ते जे सांगत असेल ना वार वगैरे ते जरूर करा ओके. आणि कारण की मनापासून करा. काही-काही घरांमध्ये हां. सकाळी 7 वाजल्यापासूनच चालू होऊन जातं टीव्हीवर, की हे असं आहे, ते हां, तसं आहे, येस. ते तसं आहे. त्याच्यावर लोकं ब्लाइंडली विश्वास ठेवायला चालू करून देतात. ते नाही का त्यांची मानसिक स्थिती तशी तशी असते. होते. त्याच्यामुळे हं. ते त्यांना असं वाटतं, की मग चांगलं सांगताय चांगलं आमच्याबद्दल सांग. जाऊ दे ऐकू. हो, हो. नक्कीच. अं, पुढचा प्रश्न. आपल्याला ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल, तर कुठून सुरुवात करावी? आता तुम्ही पहिले हां. सांगितलं, की तुम्ही एम-ए वगैरे केलं. हो. आता तुम्ही आम्हाला सांगा, की हं. एखाद्याला करायचंय, तर कुठल्या एज पासून, कुठल्या इन्स्टिट्यूट्स आहे, आपल्या इन्स्टिट्यूशन्स आहे नाशिकमध्ये किंवा बाहेर हं. किंवा कुठे, जिथे त्यांना चांगलं शिक्षण मिळेल, असं हे सगळं सांगा? आपल्या आपल्या इथं भरपूर ठिकाणी शिकवलं जातं. वेगवेगळे भरपूर ज्योतिष आणि छान शिकवतात सगळे. कोणालाही नाव ठेवत नाहीये मी. सगळे छान शिकवतात. पण पहिले बेसिक आता वयाच्या असं वयाची अट नाहीये. आम्ही शिकत होतो तेव्हा नाही का आमच्या सोबत एक 65 वर्षाची आजीबाई पण होत्या. ओके. मग असं वयाची अट नाही. कोणत्याही वयात आपण काही पण शिकू शिकवू शकतो शकतो. ना. बरोबर. बेसिक शिकणं पहिले गरजेचं आहे. पंचांग म्हणजे काय? पंचांगाचे अंग म्हणजे काय? ग्रह म्हणजे काय? राशी म्हणजे काय? नक्षत्र म्हणजे काय? तिथी म्हणजे काय?
त्याची क्षयतिथी झाली, वृद्धी झाली, काय झाली, ह्या सगळ्या बेसिक आधी शिकणं गरजेचं आहे. त्यानंतर मग नाही का तुम्हाला पुढचा वर्ग शिकला, असे 3 वर्ष असतात. मग नंतर शास्त्रीय असतं. त्याच्यामध्ये नाही का के.पी. कृष्णमूर्ती आहे, ही थोडी वेगळी पद्धत आहे. आपण नाही का नक्षत्रांचं विभाजन केलं किंवा राशींचं विभाजन केलं, तर कृष्णमूर्तीमध्ये नाही का नक्षत्रांचं विभाजन करून उपनक्षत्र, उपउपनक्षत्र याच्यावरून नाही का डिटेलमध्ये काढलं जातं. बऱ्यापैकी मी चालेल. डिटेलमध्ये मी सांगते की अशा अशा घटना घडू शकतील. तर तुम्ही पण येणारं जातक सुद्धा नाही का कसं आहे हे मानसिक स्थिती बघावं लागणार आहे त्याची, येणाऱ्या जातकाची पण, आणि मग त्यानुसार आहे का शिकायला किंवा आधी नाही, तो इच्छुक आहे का ते पण बघणं गरजेचं आहे. पहिले आमचे सर काय करायचे की नाही का त्यांच्या पत्रिकेत योग आहे का ते बघितलं जायचं, शिकण्याचं. आणि मग जेव्हा नाही का येणारे तर 25-30 जण आले, शिकण्याचा योग 5च जणांचा. तर मग ते काय 5च जणांना शिकवतील का? मग आता बऱ्यापैकी त्यांनी सोडून दिलं, ते बघणं येऊ द्या, ज्याला यायचं जे नाही का शिकेल ते शिकेल. आपल्या इथे भरपूर ठिकाणी आहे आणि सगळे छान शिकवतात, असं काही नाही. शेवटचा प्रश्न, आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय एखादा संदेश द्याल यातून की ऍस्ट्रॉलॉजी या विषयावर? आपल्या ज्योतिषावर तुम्ही विश्वास ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका, श्रद्धा ठेवा. देवावर पण आपण श्रद्धा ठेवतो, अंधश्रद्धा जेव्हा नाही का ठेवायला सुरुवात करतो तेव्हा नाही का सगळे नाही का भूत खेत बाहेर येतात. तसं हे याच्यावर ठेवू नका. वर्ल्ड मध्ये निघून मग नाही का श्रद्धा ठेवा. एखाद्याने काय सांगितलं ना, मी सांगितलं अरे तू आता तुला अभ्यासाचा कंटाळा येतोय ना, मग ठीक आहे, अभ्यास करताना करायच्या पहिले तू नाही का 12 वेळा ओम गण गणपते नमः म्हण आणि मग बस अभ्यासाला. मग ही काय झाली? श्रद्धा झाली, अंधश्रद्धा नाही ना. मग तो नाही का नाही त्या असं म्हटलं, मग म्हणतच गेला ना अभ्यास बाजूला ठेवू, हे नाही ना चालणार. बरोबर, एक प्रॅक्टिकल लाईफ जगली पाहिजे. तसं. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला ऍस्ट्रॉलॉजी बद्दल भरपूर सांगितलं, तर मनपूर्वक मला पण खूप छान वाटले. थँक्यू. तर मित्रांनो, आज आपण ऍस्ट्रॉलॉजी बद्दल भरपूर म्हणजे माहिती मिळवली आहे आणि भरपूर लोकांचे जे पण प्रश्न होते ते आपण ट्राय केलंय की त्याचं सोल्युशन काय किंवा त्याचा अर्थ काय हे जाणून घ्यायचा. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका. तोपर्यंत धन्यवाद, भेटूया आपण पुढच्या भागात. नमस्कार, थँक्यू.